आज आपण करणार आहोत कोबीचे मंचुरियन। कोबी मी पत्ता कोबी आहे आणि तो असा बारीक चिरून घेतलेला आहे। मीठ घालणार आहोत। आपण सोया सॉस पण घेतोय, त्याच्यामुळे मीठ थोडं बेताचं घातलेलं आहे। हा सोया सॉस मी 1 टेबलस्पून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 1 टेबलस्पून। ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर मी पाऊण टेबलस्पून घेतलेला आहे। तिखट घेतलेला आहे 1 चमचा। आणि आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। आता आपण हे हलवून घेऊया आणि एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे या कोबीला आहे ते पाणी सुटेल आणि त्या पाण्यात मग आपण मैदा वगैरे घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी सुटलेलं आहे बघा। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मैदा। 1 वाटी मैदा घेतलेला आहे मी। कॉर्नफ्लॉवर आहे 1-2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर असलं तरी चालेल। आता आपण पहिल्यांदा पाणी न घालता हे असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मग लागेल तसं पाणी घालणार आहोत। कलर येण्यासाठी यात रेड कलर देखील घातला जातो। बाहेर जे कोबीचे मंचुरियन मिळतात त्यात कलर घातलेला असतो, पण इथे मी घातलेला नाही आहे। काश्मीरी लाल तिखट वगैरे घातलं तरी पुरेसा कलर येतो याला। आता मंचुरियनचं जे पीठ आहे ते आपण भिजवून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटांनी आपण हे मंचुरियन तळून घेणार आहोत। तेल आता चांगलं गरम झालेलं आहे। आपण आता त्यात मंचुरियन तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। आता गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे, मीडियम, आणि त्याच्यावर आपण 2 ते 3 मिनिटं तळून घेणार आहोत, म्हणजे ते आतून पण चांगले तळले जातील। आता बाकीचे मंचुरियन आपण तळून घेऊया।
आता हेही मंचुरियन आपले तळून झालेले आहे. कोबीचे मंचुरियन आपले मस्त तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. तुम्हाला आवाजही ऐकू येत असेल. अगदी विकत सारखे आहेत, फक्त कलर मी यात घातलेला नाहीये. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.